प्रकरण 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री त्यामधला आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधला जो पहिला प्रश्न होता तो मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहिला होता. दुसरा प्रश्न आणि पहिला प्रश्न सेम असल्यामुळे या ठिकाणी मी प्रश्न क्रमांक 3 हा या ठिकाणी थोडासा वेगळा असल्यामुळे घेतलेला आहे. I hope that you will see the complete video, and if you like the video then like, share and subscribe my channel to see the next videos. Now question number 3 is find the ratio in which point T minus 1 6 divides the line segment joining the points P Q. म्हणजे आपल्याला जो बिंदू T आहे हा बिंदू T सेगमेंट PQ ला म्हणजे रेषाखंड PQ ला T या बिंदूत काय करतो डिवाइड करतो. तर त्या डिवाइड करण्याचं जे गुणोत्तर आहे प्रोपोर्शन आहे रेशो आहे तो या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. लेट अस सी व्हाट वी हैव गिवन the coordinates of point P is -3 and 10. Coordinates of point Q is 6 and -8. And also we have given the coordinates of point T which divides segment PQ, means we have given the coordinates of point T -1 and 6, and we have to find the ratio in which म्हणजे कोणत्या गुणोत्तरात तो काय करतो डिवाइड करतो म्हणजे m is to n. we have to find out the value of m and value of n. In the first example they have given us point P, Q and m is to n, and we have find the coordinates of points which divide segment PQ. अशा प्रकारचं उदाहरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर ह्या व्हिडिओच्या लिंक मध्ये त्याचे URL मी या ठिकाणी देतोय, तर तुम्ही टच करून मागचा व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी काय करू शकता पाहू शकता. नाउ वी नो दॅट दिस इज द P आणि Q. याला आपण नेहमी x1 y1 म्हणत असतो. तर x1 y1, this is a x2 and a y2, this is our x and y, and we have to find out m is to n. Means we know that the section formula by using section formula that is T. आता इथं मागच्या वेळेस आपला जो बिंदू होता डिवाइड करतो तो P होता. आता या ठिकाणी this T divides म्हणजे त्या ठिकाणी T चे बिंदू निर्देशक Txy is equal to mx2 plus nx1 upon m plus n, and second my2 plus ny1 upon m plus n. लक्षात ठेवा हा जो आहे हा x कोऑर्डिनेट आहे आणि हा जो आहे हा काय आहे y कोऑर्डिनेट आहे. म्हणजे आता ज्या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपण काय करू पुट करू. काय होईल पहा t बिंदूचे निर्देशक मला या ठिकाणी दिले t चे -1 6 -1 and 6 means x y ची व्हॅल्यूज या ठिकाणी पुट केली which is equal to m ची व्हॅल्यू I have to find out m is to n. m ची व्हॅल्यू या ठिकाणी मला दिलेली नाही म्हणजे m into x2 I have given here 6 m into 6 plus n ची व्हॅल्यू I have not given n into x1 is -3, that is -3 upon m plus n. Okay, now putting the values in this, that is m into y2. What is the value of y2 here? -8 plus n into what is the value of y1? y1 is 10, that is n into 10 upon m plus n. Okay, आता मी या ठिकाणी व्हॅल्यूज काय केल्या पुट केल्या. मीन्स this is -1 and this is 6. ओके, पहा सूत्र जर तुम्हाला समजलं असेल पहिल्या व्हिडिओमध्ये तर पहा हे जो असतो तो x कोऑर्डिनेट असतो. x कोऑर्डिनेट काय इथे माझा -1 आहे. हा जो असतो तो काय असतो y कोऑर्डिनेट असतो. y कोऑर्डिनेट माझा किती आहे 6 आहे. म्हणजे x चा निर्देशक -1 आणि y चा निर्देशक या ठिकाणी माझा किती आहे 6 आहे. हे लक्षात ठेवा. नाउ द व्हॅल्यू ऑफ दिस इज दिस. यावरून आपल्याला m is to n ची काय करायची व्हॅल्यू या ठिकाणी आपण काढू शकतो का. म्हणजे थोडक्यात काय की
या ठिकाणी जर मी यासाठी लिहिलंय तर म्हणजे -1 इज इक्वल टू 6 into m, that is 6m, n into -3 -3n upon m plus n. पहा -1 म्हणजेच ही किंमत आहे आणि या ठिकाणी 6 इज इक्वल टू काय येईल 6 इज इक्वल टू अँड मला वाटल्यास इथं अँड 6 इज इक्वल टू इथं काय येईल m into -8 that is -8m plus 10n upon m plus n. By solving these two equations we will get the value of m upon n. पहा हे सोडवलं तरी m upon n ची व्हॅल्यू मिळेल, हे सोडवलं तरी m upon n ची व्हॅल्यू. आता फर्स्ट घेऊ आपण इथं that is -1 is equal to 6m minus 3n 6m minus 3n 6m minus 3n upon m plus n. पहा हे आता काय करू आपण सोडून घेऊ तर -1 अपॉन इथं काय असेल 1 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन m plus n पाहिजे तर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळेल मला -m minus n -1 ने ह्या दोघांना मल्टिप्लाय करतो इज इक्वल टू 1 into this there is no change 6m minus 3n कारण 1 ने गुणल्यानंतर समीकरणामध्ये कुठलाही बदल त्या ठिकाणी होत नाही. पहा तिरकस गुणाकार केलाय या ठिकाणी मी मग आता इथं काय करतो मी mm एका बाजूला घेतो nn दुसऱ्या बाजूला घेतो काय होईल पहा -m minus 6m पहा -m minus 6 मायनस का झाला तर हा इकडे प्लस होता इकडे आल्यावर मायनस झाला इज इक्वल टू इथला -3n 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 where is -3n yes -3n plus n पहा आता -n इकडे आला काय झाला +n by solving this -m आणि -6m काय होईल -7m is equal to -7m is equal to -2n. पहा लक्षात येते का तुमच्या पहा -m आणि -6m -7m -3n अधिक n -2n 3 मधून 1 गेला खाली राहिले 2 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून त्याला काय केलं मी -2 म्हणून. Now I will take n here and 7 here. What I will get here? m upon n. m upon n is equal to आता पहा इथं दोन्ही मायनस आहेत म्हणजे मी या ठिकाणी प्लस करून घेऊ शकतो कारण दोन्ही मायनस आहेत. चेंजिंग द साइन ऑफ बोथ साइड इथं वाटल्यास म्हणा चेंजिंग द साइन ऑफ बोथ द साइड्स I will get पहा नाहीतर मी या ठिकाणी एक स्टेप एक्स्ट्रा करतोच या ठिकाणी पहा चेंजिंग द साइन ऑफ बोथ साइड what I will get here 7m is equal to 2n. Now by transferring m upon n is equal to 2 इकडे वरच आहे 7 इकडे गेला खाली means m is to n is equal to 2 is to 7. This point T divides segment PQ in the ratio of 2 is to 7 in the ratio of 2 is to 7. पहा आता हे इक्वेशन जरी सोडवलं तरी सुद्धा तुम्हाला उत्तर कुठले येईल हेच यायला पाहिजे. जर हे आलं तरच आपलं बरोबर अन्यथा ते आपलं गणित काय चूक होईल असं मला वाटतंय. तर ठीक आहे आपण ते पण करून पाहू. हे समजलंय का तुम्हाला पहा हे ह्याच्या बरोबर हा मान आहे -1 घेतला आणि ह्याच्या बरोबर हा 6 घेतलाय. समजलंय का गणित पहा पॉइंट टी चे निर्देशक या ठिकाणी असतात म्हणजे पॉइंट व्हिच डिवाइड्स द सेगमेंट PQ हा x कोऑर्डिनेट्स असतो हा y कोऑर्डिनेट्स. सपोज वी विल टेक दिस लेट अस टेक सेकंड आता हे या ठिकाणी मी खोडतोय पहा इथं हे गणित आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. वी हॅव फिनिश आवर example but we have to check whether this is also correct or not means what 6 is equal to -8m plus 10n upon m plus n. Again we have to do the cross multiplication. आता मला या ठिकाणी सुद्धा काय करायला लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन मीन्स काय होईल 6m plus 6n असं इज इक्वल टू -8m plus 10n. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय तिरकस गुणाकार केलाय आता m एका बाजूला घेतो 6m plus 8m which is equal to 10n minus 6n. हा 6n इकडे गेला मायनस झाला हा 10n इकडे काय झाला
10n इथंच राहिला त्याच्यामुळे त्याचं चिन्ह बदललं नाही आणि हा 8 मायनस 8m इकडे आल्यावर काय झालं प्लस 8 plus 6 that is 14m is equal to 14m is equal to 10n minus 6n 10 मधून 6 गेले that is 4n. Now I will take n here that is m upon n is equal to 4 upon 14. हा 14 इकडे आला काय झाला डिवाइड झाला हा 4 इकडे वरच होता तो वरच राहील बरोबर. मग आता या ठिकाणी 2 7 14 2 2 4 again m upon n is equal to 2 upon 7 that is m is to n is equal to 2 is to 7. परत तेच उत्तर आलं म्हणजे our answer is correct. तुम्ही एकतर हे करा किंवा हे करा दोन्ही करायची गरज नाहीये एक्झाम्पल. लक्षात आलं का सर्वांच्या. जर तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला नीट समजला असेल तर अशा प्रकारचं कुठलंही गणित तुम्ही काय करू शकता सोडवू शकता. नाउ लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल in practice set 5. Next question number 4 in practice set 5.2. Point P is a center of circle. AB is a diameter. Means P is the center of circle and AB its diameter. Find the coordinate of point P if coordinate of point A and P are 2, -3 and -2, 0 respectively. Means we have given that P is a center. Let us draw a circle. आता एक आपण सर्कल ची काय काढूया ठिकाणी आकृती या ठिकाणी काय करून घेऊ काढून घेऊ. Let us see this is a circle and whose diameter is A, B and P divides. Means P is the center of circle. Okay. Find the coordinate of point B. Means B चे coordinates आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी find out करायचे. If the coordinate of A and P are, what is the coordinate of A? A is 2 -3. A is 2 -3 and P is -2 0 -2 and 0. आता लक्षात घ्या. Now we have to find out the coordinates of point B. Coordinates of point B. Example वाचल्यानंतर नीट लक्ष देऊन समजून घ्यायचं. If you understand the example then you can solve example easily. Now what we have to find out the coordinate of point P. Like we know that AB is a segment and this segment is divided by point P. Now AP and PB are equal. AP is equal to PB. Okay, AP and PB काय equal is because radii of same circle. Radii of same circle. So that this ratio is 1:1. Means AP upon PB is equal to 1/1 which is equal to 1:1. म्हणजे हा रेशो काय आहे तुमचा 1:1. Now let us take the coordinates of point here. A. What is the coordinates of point A? 2 -3. Now coordinates of point B. AB segment घेतले आपण मग B चे घेतले पाहिजे. B चे आपल्याला माहित नाही. We have to find out that is x2 and y2. And what is the coordinate of point P? P चे coordinates काय -2 and 0. Okay. Now आता आपण A च्या coordinates ला नेहमी काय म्हणतो x1 आणि y1 म्हणतो. B च्या coordinates ला आपण काय म्हणतो x2 आणि y2 म्हणतो बरोबर आहे. And now P च्या coordinates ला आपण नेहमी x आणि y म्हणतो. म्हणजे the point which divides the segment coordinates are x and y and points the end points of segment one is x1 y1 and other is x2 y2. Now by using the formula section formula by using section formula which is section formula here that is Pxy is equal to mx2 plus nx1 upon m plus n and my2 plus ny1 upon m plus n. This is a section formula and we have to use this section formula to find out
the value of x2, y2 means the coordinate of point B. Okay, putting the values, that is P coordinates of P are -2 and 0 is equal to m and n ची व्हॅल्यू काय आपली 1 1 आहे. इथे लक्षात घ्या 1:1 त्यांनी दिलेलं नाही आपल्याला, परंतु we know that radius of the circles are same. So this is radius, this ratio is 1:1. म्हणजेच 1 into x2 plus 1 into x1 is 2 upon m plus n. M plus n is 1 plus 1. Okay, now my2, m is 1, y2 is, we have to find out y2 plus n is 1 into y1 is -3, that is -3 upon 1 plus 1. Now again जे मागचं एक्झाम्पल होतं तसंच झालं. This value is -2 and this value is 0. Means what I can write here, that is -2 is equal to, पाहिजे लक्ष द्या, -2 is equal to 1 into x2, that is x2 plus 2 into 1, x2 plus 2 upon 2, and 0 is equal to, coordinate is 0, y ची value 0, 0 is equal to काय, y2 plus 1 into -3, y2 -3 upon 2. By solving these two equations, I will get the value of x2 and y2, means the coordinates of point B. हे जर सोडवायचं असेल तर या ठिकाणी पाहता हे तुम्हाला समजलं असेल. मी जरा हे एक्झाम्पल इकडे सोडवतो, इथं सोडवतो म्हणजे तुम्हाला ते दिसेल. काय पाहता इथं काय आलेलं आहे माझं, -2 is equal to x2 plus 2 upon 2. By cross multiplication, what I will get, x2 plus 2, that is x2 plus 2, 1 ने मल्टिप्लाय केलं याला काय फरक पडत नाही, which is equal to -4. x2 plus 2 is equal to -4, that is x2 is equal to -4 minus 2, which is equal to -6. In the same manner, by solving this, what I will get here, आता या ठिकाणी मला या ठिकाणी सोडवतो हे लक्षात घ्या, इथे सोडवतोय पहा 0 is equal to y2 minus 3 upon 2. By cross multiplication, y2 minus 3 पहा याच्या खाली 1 असेल, 1 into y2 minus 3, which is equal to 2 into 0 0, that is y2 is equal to plus 3. म्हणजेच लास्टला पहा आता हे एक्झाम्पल मी या ठिकाणी सोडवलेलं आहे. x2 ची व्हॅल्यू आली -6. हे जे आहे ते या ठिकाणी सोडवलं, y2 ची व्हॅल्यू आपली आली किती 3. मीन्स द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B किती आहे तुमचं, x2 y2 इज इक्वल टू, x2 ची व्हॅल्यू काय आली माझी -6 आणि y2 ची व्हॅल्यू आली 3. दिस इज माय final answer, that is -6 minus 3 is the coordinates of point B. अशा प्रकारे आकृती काढून थोडंसं समजून घेऊन जर एक्झाम्पल सोडवले तर प्रॅक्टिस सेट 5.2 जो आहे तो अतिशय सोपा आहे, तो तुम्हाला सुटेल. आता पहा आतापर्यंत आपण फक्त सेक्शन फॉर्म्युलेवरचे एक्झाम्पल सोडवले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला याच्यावरचे एक्झाम्पल सोडवून प्रॅक्टिस सेट 5.2 काय करू, कंप्लीट करू. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ माझे काय होतील पाहायला मिळतील. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.